कार्यकर्त्यांचा रोष आहे, त्याच्यामुळे कार्यकर्त्यांसमोर त्यांचं जाणं शक्य विजय, नाही. माफ करा तुम्हाला थोडं थांबवते. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक मकरंद मुळे हे देखील जोडले गेले आहे. त्यांच्याशी आपण या संदर्भात सविस्तर जाणून घेऊया. मकरंद मुळेजी, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. संभाजीनगरमध्ये नव्हे, संपूर्ण राज्यामध्ये आपण सध्या कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार नाराज असल्याचं सर चित्र पाहतोय. मात्र पार्टी विथ डिफरन्स आणि सर्वात ज्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहे असं मानलं जातं, असा दावा भाजप करतं, त्या भाजपमध्ये सर्वात जास्त उद्रेक पाहायला मिळतोय. काय वाटतंय सर साधारण या चित्रावरून? असं आहे की ज्या पक्षात विजयाची शक्यता अधिक असते त्या पक्षाकडेच कार्यकर्त्यांचा येण्याचा ओघ अधिक असतो. त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे बाहेरनं किंवा अन्य पक्षातनं येण्याच्या कार्यकर्त्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. एकूण निवडणुकीचं जे तंत्र बदललंय किंवा निकष बदललाय त्या जिंकून येण्याची शक्यता यालाही महत्व आलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला सोयीचा कोण ठरू शकतो, म्हणजे निवडून तर यावा पण पुढे जाऊन तो भविष्यात आपल्याला स्पर्धक किंवा वरचढ ठरणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते. ही राजकारणाची राजकीय व्यवहारता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आणि दुसरं असं आहे की कुठल्याच कार्यकर्त्याला दुखवायचं नसतं असं तंत्र असतं नेत्यांचं, पुढाऱ्यांचं. त्यामुळे तिकीट वाटपापूर्वी सगळ्यांनाच हो म्हटलं जातं. मुळातच जागा कमी असतात आणि प्रत्येक जागेसाठी इच्छुक अधिक असतात. या निवडणुका 2017 नंतर म्हणजे तब्बल 8 वर्षांनी होत आहेत. त्यामुळे एक साधारण जर हा 8 ते 10 वर्षाचा काळ लक्षात घेतला तर एक पिढी असा जर विचार केला तर बूथ प्रमुखापासून प्रत्येक वरच्या स्तरावरच्या कार्यकर्त्याला आपल्याला संधी मिळाली पाहिजे आणि आत्ता मिळाली नाही तर पुढेही मिळणार नाही अशी एक मानसिकता आहे. दुसरं 2014 नंतरचं भाजपाचं जिंकणं सातत्य सर्वत्र निवडणुकांमध्ये 3 लोकसभा विधानसभा जिंकल्या. त्यामुळे त्यामुळे भाजपचं तिकीट मिळावं आणि आपण ब्रँड भाजपाच्या जीवावर आधारे निवडून यावं अशी वाटण्याची एक सगळी मानसिकता आहे. या सगळ्याचा परिणाम तिकीट मागण्यात आणि त्यामुळे तिकीट न मिळाल्यामुळे नाराज होणार आणि ती नाराजी संतापातनं, चिडेतनं, रडण्यातनं, वेळप्रसंगी आक्रमकपणे व्यक्त होण्यात असा प्रकार सुरू आहे. आपण कालही जय महाराष्ट्रावर या विषयावरची सविस्तर चर्चा केली होती. त्यामुळे एकूण राजकीय महत्वाकांक्षा, राजकीय इच्छा, एकूण नगरसेवक किंवा अशा प्रकारचं प्रतिनिधी म्हणून आपल्याला एक हक्क मिळावा, आपण ज्या समाजात, परिसरात, कामात काम करतो तिथे आपलं स्थान निर्माण व्हावं अशी जी वाटण्याची मानवी प्रवृत्ती आहे त्या सगळ्याचं प्रकटीकरण या सगळ्या भावनातनं होत आहे असं आता चित्र आहे. जी बरं मकरंद सर, मग आता हा जो उद्रेक आहे हा 20-20 वर्ष 30 वर्ष काम करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा आहे, इच्छुक उमेदवारांचा आहे. बरं, त्यांच्या मागे ते फक्त एकटेच नाही, त्यांचे सर्व समर्थक उभे आहे. हे या राड्याच्या माध्यमातून दिसतंय, दृश्यांच्या माध्यमातून दिसतंय. किती मोठा फटका याचा भाजपला बसू शकतो की भाजप मनधरणी करण्यात यशस्वी ठरेल? भाजपला अधिक असल्यामुळे आपण त्याची अधिक चर्चा करणार, पण हे सगळ्याच राजकीय पक्षांना लागू झालेलं आहे. आणि असं आहे की आता भारतीय जनता पार्टीने धोरण आखलंय की आपले बंडखोर किंवा नाराज आहेत त्यांच्याकडे आमदारांनी, नेत्यांनी जावं, त्यांची समजूत आणि राजकीय व्यवहार काय आहे किंवा अपरिहार्यता काय आहे हे समजून सांगावं. तुलनेत आता या निवडणुकीत काय चित्र असेल आपण आज सांगू शकत नाही. 2 तारखेनंतर अधिक स्पष्ट होईल विड्रॉ किती होत आहेत. पण तुलनेत भाजपची जी एक प्रतिमा आहे किंवा भाजपनी जी यशस्वीपणे आपल्याला समाजात उभं केलंय की एक शिस्तबद्ध पक्ष आहे, केडर बेस्ड मास ऑर्गनायझेशन आहे, त्यामुळे तुलनेत इथे असे जरी प्रकार घडले म्हणजे बंडखोरी झाली, कार्यकर्ते चिडले, तरी मतदानाच्या वेळी ते पक्षाबरोबर राहतात, पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान करत नाही अशी एक प्रतिमा आहे. आता भाजपची खरं म्हणजे या निवडणुकीच्या निमित्ताने ती पण एक चाचणी होईल की असं सगळं जेव्हा राजकारण घडतं आणि भाजप केंद्रित जेव्हा सगळं चालतं त्याच्यातनं काय फायदाच होणार आहे हेही कळायला आता एक म्हणजे 15 तारखेला हे सगळं चित्र 16 तारखेला स्पष्ट झालेलं असेल. बरं मकरंद सर, जनता पार्टी डॅमेज कंट्रोल होऊ नये किंवा कमीत कमी व्हावं याकरता निश्चित काळजी घेणार. जी मात्र मकरंद सर, संभाजीनगर मधल्या या घटनेत अतुल सावे येतात, गाडीला त्यांच्या घेराव घातला जातो कार्यकर्त्यांकडून आणि आम्हाला कारण सांगा असं विचारलं जातं. तेव्हा मात्र सावे या ठिकाणून काढता पाय घेतात. कोणत्याही पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांना होत नाही. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची ही भूमिका कितपत योग्य असं वाटतं? नाही, आता त्यांची भूमिका त्या ठिकाणी त्यांनी अशी का घेतली किंवा का नाही घेतली आपल्याला प्रत्यक्ष एक एक प्रभागशः विचार करायला लागेल. परंतु असं आहे की इतकं असून सुद्धा म्हणजे समजा संभाजीनगरमध्ये एक भारतीय जनता पार्टीचे काही प्रमुख नेते चर्चा करत आहेत, त्यामुळे तिथे सुद्धा एक किमान 4-6 प्रमुख नेत्यांच्या आधारे निर्णय होत असतील. त्यामुळे एखादा निर्णय एकट्या अतुल सावेंचा असेल का किंवा तो कसा घेतला असेल हे आपल्याला आता काही सांगता येणार नाही. पण अतुल सावे मंत्री असल्यामुळे स्वाभाविक रोषाचं जे काही एक स्थान राहणार ते मंत्री राहणार आहे.
पण दुसरं, जशी एकीकडे कार्यकर्त्यांच्या संवेदनात तरलता भावना व्यक्त होत आहेत, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की मंत्र्याची गाडी अडवली की कार्यकर्ता चर्चेत होतो, बातमी त्याची होते. हे पण तंत्र आता कार्यकर्त्यांना कळलेलं आहे. त्यामुळे आपली नोंद घेतली जावी, आपली दखल घेतली जावी, याकरता सुद्धा जे काही करावं लागतं तोही हा एक वेगळ्या प्रकारे करण्याचा प्रकार आहे. आता आपलं जर उपद्रव मूल्य अशा प्रकारे आक्रमक होऊन सिद्ध केलं नाही तर मग हा कार्यकर्ता आहे, त्यामुळे परत एकदा त्यालाच दाबलं जाईल अशी एक प्रतिमा तयार होते. तर तीही भविष्यात होऊ नये ही पण त्यांची असावी. अगदीच. त्यामुळे आता भाजपच नव्हे तर सर्व पक्षांकडूनच या नाराजांना शमवण्यासाठी नेमकी काय भूमिका घेतली जाते आणि त्याचं चित्र, त्याचे परिणाम हे निवडणुकीवर कसे होतात ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे. मकरंद मुळेजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधला आणि सविस्तर विश्लेषण या संदर्भातलं केलं, यासाठी खूप धन्यवाद. संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, त्या संदर्भातल्या प्रतिक्रिया आपण घेतोय. भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला घेराव घातला आणि आम्हाला उमेदवारी का नाकारली हा प्रश्न या इच्छुक उमेदवारांनी, त्यांच्या समर्थकांनी उपस्थित केला. इच्छुक उमेदवारांना तिकीट न दिल्यानं आत्मदहनाचा प्रयत्न झाला आणि केवळ आजच नाही, छत्रपती संभाजीनगरमध्ये कालपासून कार्यकर्त्यांचा, इच्छुकांचा हा उद्रेक पाहायला मिळतोय. अजूनही मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली जाते, थेट आंदोलन पुकारलेलं आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी. कितीही मोठं बंड असो ते पक्षांतर्गतच संपवावं किंवा त्याचा तोडगा हा खूप चर्चा न करताच निघावा असा भाजपचा कायम प्रयत्न असतो आणि भाजप या प्रयत्नात यशस्वीही ठरत असतो.